सुप्रभात महाराष्ट्र. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. भाजपकडून मराठवाड्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय. कालच्या छत्रपती संभाजीनगरच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती लागली आहे. युतीही आणि स्वबळावरही लढण्यावर मध्यरात्रीपर्यंत भाजपची चर्चा झाली. राष्ट्रवादीसोबत युती नको अशी पदाधिकाऱ्यांचीच मागणी असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. शिंदेंसोबत थोडंफार जुळेल पण राष्ट्रवादीसोबत कठीण आहे अशी भावना व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. सरकारला सकारात्मक वातावरण आहे का यावर पदाधिकाऱ्यांचा होकाराचा सूर आळवल्याचं देखील सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय. राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेनं विधानसभेला दिलेल्या त्रासाचाही पाढा वाचला गेलाय अशी माहिती सूत्रांच्या वतीने मिळते. ही सगळी इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती लागली आहे. सूत्रांच्या हवाल्यानं हे सगळे अपडेट समोर आलेले आहेत. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या जीवावर लढवल्या जातात. एकूणच छत्रपती संभाजीनगर संदर्भात किंवा मराठवाड्या संदर्भात भाजपच्या स्थानिक नेत्यांचा कार्यकर्त्यांचा सूर काय आहे आणि तो का आहे? मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातल्या मुख्य पदाधिकाऱ्यांना काल छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलवण्यात आलेलं होतं. मध्यरात्रीपर्यंत त्यांच्याशी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री पंकजा मुंडे यासह मराठवाड्यातल्या अन्य नेत्यांनी संवाद साधला, ज्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा देखील सहभाग होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, कार्यकर्त्यांच्या काही भावना देखील जाणून घेण्यात आल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या की सध्या भाजपासाठी सकारात्मक या ठिकाणी वातावरण आहे, त्यामुळे त्यांना स्वबळावर लढण्याची आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जर निवडणुकीची संधी दिली निवडणूक लढण्याची तर भाजपा सर्वात मोठा पक्ष पुन्हा एकदा ठरू शकतो. त्यामुळे युती करायचीच असेल तर शिंदे सेनेशी थोडंफार जुळू शकेल, मात्र राष्ट्रवादीशी नको अशा प्रकारचा सूर देखील या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी समोर आणल्याचं देखील सूत्रांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आलं. मराठवाड्यामध्ये आपली खूप मोठी ताकद आहे, जिथे 17 आपले आमदार आहेत. शिवाय अनेक ठिकाणी इतर पक्षातून आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक दाखल झालेत आणि त्यांची ताकद या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये वाढली आणि त्यामुळे स्वबळावरच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या तर त्याचा फायदा अधिक भाजपाला होईल असं देखील कार्यकर्त्यांनी सांगितल्याचं समोर आलेलं आहे. या 8ही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात काही मोठं वक्तव्य केलं नाही, मात्र आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि त्यामध्ये आत्ता काही जे मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारलेले होते ते की आपण शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज या ठिकाणी घोषित केलेलं आहे. मराठवाड्यातल्या जातीय समीकरणाच्या बाबतीत देखील विचारणा या ठिकाणी करण्यात आलेली होती, ज्यामध्ये GRचा प्रश्न असेल, या सगळे प्रश्न देखील त्या चर्चेमध्ये आलेले होते. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र कालची जे बैठक झाली त्यामधली इनसाइड स्टोरी ABP माझाच्या हाती आहे आणि त्यानुसार कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर या सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आताची सर्वात मोठी राजकीय बातमी. सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. शहा आणि मुनगंटीवार भेटीची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. शहा मुनगंटीवार भेटीत नेमकं काय घडलं हे अजूनही गुलदस्त्यात आहे. ही भेट नेमकी का घेतली गेली हे कळू शकलेलं नाहीये. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि नवनियुक्त उपराष्ट्रपतींची देखील भेट घेतलेली आहे. पण त्यासोबतच अमित शहांची भेट मुनगंटीवारांनी घेणं ही एक मोठी बाब मानली जाते, कारण का अनेकदा मुनगंटीवारांनी आपली नाराजी देखील व्यक्त केलेली होती सातत्यानं. यावेळी त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये, त्यामुळे यासह अनेक मुद्द्यांवरती स्थानिक राजकारणामध्ये सुद्धा काहीशी चढाओढ सुरू आहे चंद्रपूरमध्ये आणि या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी